भारत न्यूज 44. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली कबड्डी हा आपल्या राज्याचा श्वास आहे, तर रायगड जिल्हा कबड्डीपट्टूंची खाण आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी उल्वेनोड येथे केले. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्त श्री रामशेठ ठाकूर यांनी सामाजिक विकास मंडळ आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान आयोजित रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला व पुरुष गट अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले. क्रीडा ध्वजरोहण व क्रीडा ज्योती प्रज्वलाने स्पर्धेची सुरुवात झाली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आणि कबड्डी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार ठाकूर यांनी रायगड जिल्ह्याने अनेक गुणवंत खेळाडू घडवले असून भविष्यातही जिल्ह्यातून शिवछत्रपती आणि अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू घडतील असा विश्वास व्यक्त केला. वाढते नागरीकरण आणि प्रो कबड्डीमुळे खेळाची लोकप्रियता अधिक वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील 128 पुरुष आणि 32 महिला संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतून निवड झालेल्या संघ राज्यस्तरीय स्पर्धेत रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्पर्धेसाठी 4 सुसज्ज मैदाने, प्रेक्षक गॅलरी, प्रथमोपचार केंद्र आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा भारत न्यूज 44.